आता टॉकिंग अबाउट मॅरेजेस म्हणजे अगदी धर्मेंद्र, हेमा मालिनी, राजेश खन्ना, डिम्पल, अमिताभ, जया, तर ही लग्न तेव्हा जमली. तर तेव्हा तर हे खूपच होतं ना, रुमर्स यायच्या, लग्न होणार असं व्हायचं नाही व्हायचं. जितेंद्र आणि शोभा, तर ही ह्याच्यामागे आणि ती टिकलीसुद्धा. तर हे रसायन कसं जुळून यायचं, कारण काम करणारे एकमेकांबरोबर कुठेतरी त्यांचं प्रेम व्हायचं, मग कधी ती लग्न व्हायची नाही व्हायची, पण ही आपल्याला माहीत असलेली एक फेमस लग्न आहेत. एक थोडक्यात मी विकी कटरीनाचा छोटासा किस्सा ऐकवते आणि मग नंतर मग आपण ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि Yes, धर्मेंद्र yes. धरमपाजी यांच्या लग्नाच्या किस्स्याकडे जाऊया. कटरीनाच्या आयुष्यामधनं रणबीर मायनस झाला. तर खूप ती पण डिप्रेस झाली. त्याच्या आधी सलमान बरोबर होतं. हो हो, सलमान बरोबर समहाऊ तिचं ते स्टेडीच चालू होतं असं. पण रणबीर गेल्यानंतर तर ती तशी सिंगल झाली परत. मग शी एक्सप्रेस हर फिलिंग्स की मला आता लग्न करायचं नाही आहे. आय एम मोर डेडिकेटेड दॅन एव्हर बिफोर, मोर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन माय फिल्म करिअर विच आय कुड नॉट. असं सगळं आमच्याशी बोलली वगैरे. या कालावधीनंतर साधारण 1-2 वर्ष गेली. तिने मला वाटतं ते गाणं कशातलं आहे, धूममधलं ना, तिचा तो डान्स आहे तो फेमस असो. तर धूम वगैरे केलं, त्याला चांगलं सक्सेस मिळालं. त्यानंतर फरहान अख्तरची बहीण झोया अख्तर हिने तिच्या घरी एक पार्टी ठेवली होती. त्या पार्टीमध्ये विकी कौशल पण आला होता, कटरीना पण आली होती. दॅट वॉज देअर फर्स्ट मीटिंग. ऑफिशियली ओळख करून दिली झोयाने की विकी कौशल रायझिंग सुपरस्टार अँड यू नो कटरीना ऑफकोर्स. तो म्हणाला आय एम हर डाय हार्ड फॅन, यू आर सो ब्युटिफुल, सो प्रिटी, हाऊ यू आर मेंटेनिंग युअर सेल्फ वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला. तर ती त्यांची पहिली भेट होती. दोघांनी नंबर एक्सचेंज केले. विकी कॉन्स्टंटली तिला हाय हॅलो असं पाठवत होता. त्यामुळे कटरीनाच्या तो गुड बुक्समध्ये आला, बट इन ए व्हेरी डिसेंट वे की मला तू खूप आवडते अँड कॅन वी टेक अवर रिलेशनशिप टू फर्दर स्टेप वगैरे असं नाही, पण इन अ व्हेरी डिसेंट वे. कटरीनाला तो आवडलाच होता. त्यानंतर करण जोहरच्या एका शोमध्ये कटरीना गेली होती गेस्ट म्हणून. तेव्हा करणने तिला विचारलं की कटरीना, बॉलिवूडमध्ये इतके हिरो आहेत, यू आर टॉल, यू आर स्लिम, यू आर ब्युटिफुल, तर तुला काय वाटतं की बॉलिवूडच्या कुठल्या हिरोसोबत तुझी पेअर चांगली मॅच करेल? तर तिने सलमानचं नाव घेतलं नाही, रणबीरचं अजिबात घेतलं नाही. दॅट टाईम शी टूक नेम ऑफ विकी. बर. ती म्हणाली की विकी कौशलसोबत माझी जोडी छान दिसेल. हे विकीच्या कानावर पडलं आणि त्याला आसमान ठेंगणं झालं की कॅटरीनासारखी गॉर्जियस सिनियर ॲक्ट्रेस, लीडिंग ॲक्ट्रेस ना बॉलिवूडची, आणि तिने आपलं नाव घ्यावं आणि असं सांगावं करण जोहरच्या शोमध्ये की आमची पेअर छान दिसेल. शी वॉज एक्स्ट्रीमली हॅपी की माझी आणि विकीची जोडी छान दिसेल म्हणून. ही बातमी अर्थात विकीपर्यंत गेली. त्यानंतर एका अवॉर्ड फंक्शनमध्ये त्या कार्यक्रमाचं होस्टिंग आयुष्मान खुराना आणि विकी करत होत. त्यावेळेला विकीने असं म्हटलं की बॉलिवूडच्या ज्या नायिका आहेत त्याच्यामध्ये अनेक नायक आहेत, कटरीना, तर आप अपने लिए कोई विकी कौशल जैसा अच्छा सा हँडसम हीरो क्यों नहीं ढूंढ लेती. अर्थात आता काही वेळेस टू बी व्हेरी ऑनेस्ट हा फंक्शन मी अटेंड नाही केला, अवॉर्ड सेरेमनी, पण अर्थात ह्या सगळ्या गोष्टी बिईंग अ फिल्म जर्नलिस्ट तुमच्या कानावर सातत्याने पडतच असतात. त्यावेळेला हे सगळं प्री प्लॅन्ड स्क्रिप्ट होतं की विकीने तिला असं विचारावं, मग तिने ब्लश व्हावं आणि तिने असं म्हणावं की हां देखते, कारण तिला अजूनही हिंदी तितकं येत नाही. त्यामुळे हिंदी जोपर्यंत तुम्हाला बोलता येत नाही तोपर्यंत तुम्ही स्पॉन्टेनियसली आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. इंग्लिशमध्ये करून करून किती करणार, तसं झालं ते. तर ती हसली, ब्लश झाली, पण हे काही म्हणजे लग्न विकीशी आपलं होईल असं काही वाटलं नव्हतं. अँड फायनली दे फॉलन इन लव, विकी आणि कटरीना.
आणि पुढे लग्न झालं. खरं बघायला गेलं तर ते अगदी भिन्न आहेत. जे कटरीना हाँगकाँगची, अनेक देशात ती फिरली, मॉडेलिंगची कामं केली, इथे खूप स्ट्रगल केला तिने. अँड देन विकी ऑल्सो. विकीचे वडील प्रख्यात स्टंट डायरेक्टर आहेत. त्यांचा हा मुलगा, त्याने सुद्धा स्क्रॅचपासून सुरुवात केली आणि मग ते प्रेमात पडले आणि मग पुढे लग्न करतील असं वाटलं नव्हतं. बट दे फॉलन इन लव्ह अँड गॉट मॅरिड. खूप सुखी संसार चालला आहे. कारण आता मेरी ख्रिसमसच्या फिल्मच्या वेळेला कटरीना भेटली तर शी वॉज व्हेरी हॅपी. म्हणे मला अजून जेवण बनवता येत नाही. लग्नानंतर जवळजवळ वर्षभर मी माझ्या ससुरालमध्ये राहिले विकीच्या आईवडिलांसोबत. हो. नंतर त्यांनी जवळच फ्लॅट घेतला. बट ऑलमोस्ट दे आर टुगेदर. तर सकाळी उठून म्हणे माझी मला टी देत आहेत, कोण ब्रेकफास्ट देते. अरे वा. हो. तर शी वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये जे बहुला जो मान असतो, जे प्रेम मिळतं, तसं ते सगळं कटरीनाला मिळत होतं. त्यामुळे खूपच आनंद झाला. पण कसं फिल्म इंडस्ट्रीचे लाईफस्टाईल इज इररेग्युलर. शूटिंगला जाणं येणं, त्यामुळे घरातल्यांचं लाईफस्टाईल सगळी बिघडते. त्यामुळे त्यांनी जवळच फ्लॅट घेतला. अँड विकी अँड कटरीना दे आर शिफ्टेड देअर. बट दे आर स्टील व्हेरी मच टुगेदर. प्रत्येक सणवार एकत्र करतात. सासू सासरे आणि हे असं. आणि विकीचा भाऊसुद्धा सनी कौशल, तो विकीच्या आईवडिलांसोबत राहतो. अगोदर ते एकत्रच होते, मग लहान पडायला लागले ना एकदम 5 जण एका फ्लॅटमध्ये राहणं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.